नमस्कार खवय्यांनो, कसे आहात? मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गॅसवरती एकदम परफेक्ट असं तंदुरी चिकन कसं बनवायचं ते। एकदम सोप्या पद्धतीने मी आज चिकन बनवणार आहे। तुम्ही त्या पद्धतीने जर ट्राय केलं तर तुम्हाला बार्बेक्यू स्टेशन किंवा तंदूर चिकनसाठी जे सेटअप लागतं ते लावण्याची गरज नाही। चला तर आपण फटाफट तंदूरी चिकन बनवायला घेऊया। अर्धा किलो चिकन मी इथे घेतलेला आहे बघा, आणि ते छान वॉश करून मी इथे घेतलेला आहे। त्याचे फॅट्स जे असतात ते सुद्धा मी काढून घेतलेले आहेत बघा, अशा प्रकारे स्वच्छ। आणि आता आपल्याला या एक एक पीसला चाकूने अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत बघा। थोडा थोडा कट आपण इथे मारून घेतो आहोत, जेणेकरून आपण जे मसाले लावणार आहे, मॅरिनेट जे आपण चिकन करणार आहे ते संपूर्ण मसाले एक एक पीसमध्ये छान त्याचा अर्क उतरेल अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघा। काळजीपूर्वक करायचे आहेत, पूर्ण पीस कट नको व्हायला बघा, इतका डीप आपल्याला कट करायचं आहे। कट केलेले पीस मी परत एकदा बाउलमध्ये घालून घेते आणि आता आपल्याला ते छान मॅरिनेट करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी काही मसाले यावरती घालणार आहे। तर सर्वप्रथम आपण यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून घेतो आहोत। खूप बारीक मी केलेली नाही आहे बघा। त्यानंतर मी धनिया पूड इथे घालते आहे। त्यानंतर थोडी हळद मी इथे घालते बघा, अर्धा चमचा। त्यानंतर चवीनुसार तिखट आपल्याला घालायचं आहे। तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल तितकं तिखट तुम्ही घालू शकता। आणि साधारण 1 चमचा गरम मसाला मी इथे घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ अशा प्रकारे। आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित पीसेसला कोट होतील अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे बघा। मी इथे मिक्स केलेत मसाले। आता आपल्याला यावरती दही घालायचं आहे बघा। साधारण पाऊण वाटी मी दही इथे घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर घालते आहे बघा। 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर मी इथे घातलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला छान एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान आपल्याला मिक्स करायचं आहे। हळूहळू एक एक पीसला सगळे आणि मसाले लागतील, त्यांच्या कटमध्ये सुद्धा मसाले आणि दही गेलं पाहिजे, याप्रमाणे आपल्याला अगदी हळूवारपणे कोट करून घ्यायचं आहे बघा। एकसारखे तिखट, हळद, मीठ सगळीकडे सगळ्या पीसला एकसारखं लागलं पाहिजे अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेते आहे बघा। तंदुरी चिकनमध्ये मॅरिनेशनच खूप महत्त्वाचं असतं बघा। मी एक एक कटमध्ये मसाले घालते आहे, जेणेकरून त्याची चव आहे ती प्रत्येक बाईटमध्ये एकसारखी लागावी। इथे आपलं कोटिंग कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे साधारण 1 ते 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे। तर त्यासाठी मी याला अशा प्रकारे फॉईल लावून घेणार आहे बघा। ओपन आपण ठेवायचं नाही, याला फॉईल लावायची आणि त्यानंतर आपण हे फ्रीझरला ठेवणार आहोत बघा। साधारण 1.5 तास इथे झालेला आहे आणि मी चिकन आपलं बाहेर काढलेलं आहे फ्रीझरच्या। आणि हे 15 ते 20 मिनिटं परत आपल्याला बाजूने ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण पॅन गरम करून घेतो आहोत अशा प्रकारे। मी इथे पॅन घेतलेला आहे। आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तर साधारण तेल आपल्याला किती घालायचं आहे, तर शॅलो फ्राय आपण इथे करणार आहे चिकन, तर संपूर्ण पॅन कव्हर होईल इतकं तेल यामध्ये घालायचं, कारण नंतर ते तेल जे आहे ते यूज नाही करू शकत आपण कुठल्या भाजीमध्ये किंवा फ्राय करण्यासाठी। त्यामुळे अगदी थोडं तेलामध्ये आपण एक एक पीस अशा प्रकारे ठेवून फ्राय करणार आहोत। एकदम मंद आचेवर किंवा लो टू मीडियम फ्लेमवर तुम्ही चिकन फ्राय करायचं आहे बघा। मी इथे एकदम मीडियम आचेवरती हे हळूवारपणे शिजवून घेणार आहे। खूप फास्टमध्ये आपल्याला हे शिजवायचं नाही आहे, कारण तेल कमी आहे आणि चिकन आपलं जर पॅनला खालून लागलं तर ते जळू शकतं बघा। मी एकदम हळूवार चिकन शिजवत असल्यामुळे
खूप छान याला कलर येतो, एकदम ते ब्राऊन होऊन जळायला लागत नाही बघा. अशा प्रकारे यामध्ये आपण पाणी घालत नाही, काही नाही, त्याच्यामुळे तेलामध्येच आपल्याला ते अख्खं चिकन लेग पीस आणि जे मोठे पीस आहेत ते शिजावेत यासाठी आपण हळूवारपणे चिकन शिजवतो बघा. अशा प्रकारे थोड्या वेळाने आपल्याला ते परतवायचं आहे. आणि त्यानंतर सगळं चिकन शिजवून झालं त्यानंतर आपल्याला तंदूरसाठी गॅसवर तंदूर जे आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी मी इथे सेटअप बनवला. एक जाळी घेतली आहे आणि त्या जाळीवरती अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी एक पीस याला तंदूर बनवण्यासाठी आज देते आहे. आणि अशा प्रकारे आपलं चिकन इथे रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट तंदूर चिकन हे बनतं. जर तुमच्याकडे सेटअप नाही आहे तर तुम्ही अशा प्रकारे गॅसचा यूज करून तंदूर चिकन बनवू शकता आणि एकदम क्रिस्पी आणि मस्तच लागतं. तुमच्याकडे बार्बिक्यूचा स्टेशन नसेल तर तुम्हाला प्रश्न पडतो की तंदुरी चिकन कसं बनवायचं, तर आपण अशा प्रकारे गॅसवरती सेटअप बनवून तंदुरी चिकन बनवू शकतो आणि ते खूप छान लागतं, टेस्टी लागतं. एकदम परफेक्ट अशी रेसिपी होते. तुम्ही बघू शकता हे खूप याचा छान कलर आलेला आहे आणि खायला पण क्रिस्पी झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या घरच्यांना किती आवडले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. थँक्यू.